सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरहून ताब्यात घेतलेलं आहे। तर आंदोलनात सहभागी असलेल्या अभिजित दिपकेला देखील पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे। या संपूर्ण घटनेनंतर अभिजित दिपके यांनी दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। दिल्लीत नेमकं काय घडतंय सविस्तर पाहणार आहोत। राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या 21 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक उपोषणावर बसलेले आहे। पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं। मात्र शनिवारी सकाळी या आंदोलनाला मोठं वळण मिळालं। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतरहून ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान ताब्यात घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले। उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात आहे। गेल्या 21 दिवसात त्यांचं वजन जवळपास 9.5 किलोनं घटल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी ही कारवाई सुरू असताना आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं। अनेक आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला। यावेळी सोनम वांगचुक यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। अभिजित दिपके यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्याशी गैरवर्तन करत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेला। तसंच आपल्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलाय। दरम्यान या घटनेनंतर अभिजित दिपके यांनी दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। पहिली घोषणा म्हणजे आजपासून आपण आमरण उपोषण सुरू करत असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। तर दुसरी मोठी घोषणा म्हणजे 20 जुलै रोजी संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत होता। अनेक विरोधी पक्षांचे नेते जंतर मंतरवर पोहोचले होते। सामाजिक राजकीय चित्रासोबतच बॉलिवूडमधील काही व्यक्तींनीही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात समर्थन दिलं होतं। आणि आता आपण जर पाहिलं तर आज सकाळी अनेक घडामोडी या दिल्लीमध्ये घडलेल्या आहे आणि या घटना घडल्यानंतर आता अभिजित दिपकेंनी या दोन महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत।